माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस फसवणुकीचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचं एक पथक तयार करून फसवणूक करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं। त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हवालदार सागर लवटे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली। रेकॉर्डवरील आरोपी अमोल शिंदे राहणार काठी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांनी काही दिवसापूर्वी तासगाव येथील ATMमध्ये हातचलाकी करून ATM बदलून पैसे काढलेत व तो सध्या सांगली येथील यशवंतनगर चौकात विना नंबर प्लेट मोटारसायकलवरून फिरतो। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे यशवंतनगर चौकात जाऊन सापळा लावून थांबले असता एक इसम विना नंबर प्लेट मोटारसायकल जवळ थांबलेला दिसला। त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याचं नाव व गाव विचारलं। त्यानं त्याचं नाव अमोल भगवान शिंदे, वय वर्ष 35, राहणार यादव वस्ती, काठी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे असं सांगितलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या कब्जात रोख रक्कम मिळून आली। सदर रकमेबाबत विचारणा केली असता त्याने तासगावमधून SBI बँकेच्या ATMमध्ये पैसे काढण्याकरिता आलेला वयस्कर इसमास बोलण्यात गुंतवून हातचलाकी करून ATM कार्ड बदलून सदर ATM कार्डमधून तासगाव येथील IDBI बँकेच्या ATMमधून काढलेले पैसे असल्याचे सांगितलं। तसेच सातारा जिल्ह्यातील मायणी गावातील वयस्कर इसमास ATM अदलाबदल करून फसवणूक करून पैसे काढले असल्याची कबुली दिली। सदरबाबत तासगाव, वडूज, सातारा पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली। लागली सदरचा माल पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला। सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यास फसवणूक, आर्म ॲक्ट व खुनाचे गुन्हे दाखल आहेत। तसेच नातेपुते सोलापूर पोलीस ठाणे गुन्हा नंबर 29/2023 भादस कलम 420 या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी आहे। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।